गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मागील लेक्चरमध्ये अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये जे संविधानाची निर्मिती झाली त्याची पार्श्वभूमी आपण बघितलेली होती की ज्याप्रमाणे इंग्लंडच्या विरोधात 13 वसाहतींनी जेव्हा युद्ध पुकारलेलं होतं तेव्हा त्याची सुरुवात 1765 पासून झालेली होती आणि जे इंग्लंडचं जे धोरण होतं वसाहतीवर अन्यायकारक होतं आणि लुटीचं होतं आणि या माध्यमातून 1765 ते 1783 पर्यंतचा जो लढा होता 1783 पर्यंतचा वास्तविक पाहता 1781ला लॉर्ड कॉर्नवालिसने यॉर्क टाउन येथे वसाहतीक सैन्याच्या पुढे शरणागती पत्करलेली होती 1781 आणि आपण जे बघितलेलं आहे की 4 जुलै 1776 फिलाडेल्फिया येथील अधिवेशनामध्ये हा स्वातंत्र्य दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला होता. तर तेव्हापासूनच या संविधान बनवण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली होती. संविधानाची प्रक्रियेला सुरुवात झालेली होती कधीपासून 1786 पासून. जे सुरुवातीला 1783 जे संविधानाचं जो मसुदा तयार करण्यात आला होता आणि त्याच्यावरती 1789 पर्यंत 30 एप्रिल 1789 पर्यंत म्हणजे या कालखंडामध्ये काय झालेलं आहे त्या मसुद्यावरती चर्चा झालेली आहे. फिलाडेल्फियामध्ये 1787 जी एक परिषद झालेली होती आणि त्या परिषदेचं वर्णन थॉमस जेफरसन यांनी दैवी पुरुषांचं संमेलन अशा शब्दात केलेलं होतं. म्हणजे आपल्याला एकंदरीत असं म्हणता येईल की 13 वसाहतींचे जे प्रतिनिधी होते ते आलेले होते आणि त्यांनी एक दूरदृष्टिकोन समोर ठेवून म्हणजे जी विविधता होती 13ही राज्य जे स्वतंत्र होते त्यांनी फक्त स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्र आलेले होते आणि याच्यामधूनच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे संघराज्य निर्माण केलेलं आहे. आणि हे 13ही वसाहती किंवा 13 प्रांत एकत्र येऊन त्यांनी काय एक केंद्रीय सत्ता निर्माण केलेली आहे. त्यालाच आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे म्हणतो. तर हे जे संविधान तयार झालेलं आहे एक जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. तर या संविधानाची आपण काय बघणार आहोत वैशिष्ट्य बघू काही. तर अमेरिकन संघराज्याची म्हणजे जे संविधान बनवलेलं होतं त्याची वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित राज्यघटना. लिखित राज्यघटना पहिलं कोणतं आहे लिखित राज्यघटना. आता बघा लिखित राज्यघटना म्हणजे की जेव्हा फिलाडेल्फिया येथील 30 एप्रिल 1789ला या म्हणजे जो घटनेचा मसुदा आहे त्याला मान्यता देण्यात आलेली होती आणि हे जगातील पहिलं काय आहे लिखित संविधान आहे. जगातील पहिलं लिखित संविधान भलेही जगातील सर्वात लहान पण आहे परंतु जगातील पहिलं लिखित संविधान हे कुठलेलं आहे तर ही जे अमेरिकेची जे राज्यघटना आहे त्याला आपण जगातील पहिलं लिखित संविधान असं वैशिष्ट्य सांगता येईल की जी लिखित संविधानामध्ये संघराज्य व्यवस्थेचा अंतर्भाव केलेला आहे. कोणता संघराज्य व्यवस्था. संघ आहे संघ म्हणजे त्यावेळेस किती प्रांताचा संघ होता 13 प्रांताचा संघ. 13 प्रांतांनी एकत्र मिळून एक संघराज्य निर्माण केलेलं आहे. त्यालाच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणतात USA म्हणतात. 13 प्रांताचा संघ आहे आणि त्याची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. जगातील पहिली लिखित स्वरूपाची राज्यघटना की आजपर्यंत ब्रिटनमध्ये पण आहे होतं. ब्रिटनमध्ये अलिखित राज्यघटना आहे. जो राजाचा निर्णय असतो तो श्रेष्ठ असतो. तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे लिखित राज्यघटना. दुसरं वैशिष्ट्य आपण बघू सर्वात लहान राज्यघटना. सर्वात छोटी राज्यघटना लहान राज्यघटना. भारताची राज्यघटना जगामध्ये सर्वात मोठी आहे तर अमेरिकेची राज्यघटना ही सर्वात लहान राज्यघटना आहे. आता सर्वात लहान राज्यघटना म्हणजे काय
की मूळ घटनेमध्ये ज्या वेळेस मसुदा तयार करण्यात आलेला होता त्या मूळ घटनेमध्ये 7 कलमे आणि 21 उपकलमे 7 कलमे आणि 21 पोटकलमे किंवा उपकलमे आपण त्याला म्हणू शकतो. एकंदरीत 15 ते 20 पानं 15 ते 20 पानाची आहे आणि जवळपास 4000 शब्द आहे. किती शब्द? 4000 शब्द आहे. आणि समजा हिचं जर वाचन करतो म्हटलं तर ती अर्ध्या तासामध्ये वाचून पूर्ण होते. म्हणजे अशा प्रकारची सर्वात लहान राज्यघटना आहे. सर्वात लहान राज्यघटना जिच्या मूळ प्रतीमध्ये 7 कलमे 21 उपकलमे किंवा पोटकलमे 15 ते 20 पानाची आणि 4000 शब्द आहे की जिचं वाचन अर्ध्या तासामध्ये पूर्ण होऊ शकते. कारण बघा आता ही सर्वात छोटी राज्यघटना आहे. म्हणजे काय? कारण शासनाची जे चौकट आहे, जी मूलतत्व आहे, अमेरिकन शासनाची जे मूलतत्वे आहे, चौकट आहे, या चौकटाचाच अंतर्भाव इथे केलेला आहे. म्हणजे जे वारंवार की बाकी काही गोष्टी जे या सर्वात लहान या 7 कलमामध्ये काय आहे? शासनाचे मूलभूत तत्वांची चौकटीचा समावेश या घटनेमध्ये आहे. मग बाकीच्या काही सर्व गोष्टी आहे वेळोवेळी तयार झालेल्या आहेत. वेळोवेळी म्हणजे तेथील जे काँग्रेस आहे, जे सिनेट आणि रिप्रेझेंटेटिव्ह जे 2 सभागृह आहे काँग्रेसची, जे काँग्रेसने पारित केलेले जे प्रत्येक वेळेला जे नियम आहे ते मग लिखित स्वरूपात असतात. आणि जो वेळोवेळी म्हणजे जेव्हा घटना बनवल्या गेली तेव्हा 7 कलमे होती आणि त्यामध्ये फक्त शासनाचे मूलभूत तत्वांचे चौकटच होती. परंतु नंतरच्या ज्या काही गोष्टी आहे, बाकी गोष्टी आहे, ज्या वेळोवेळी कायदे तयार करून त्या निर्माण करण्यात आलेल्या आहे परिस्थितीनुसार. तर अशा प्रकारे आपलं दुसरं वैशिष्ट्य आहे की सर्वात लहान राज्यघटना. या अमेरिकन राज्यघटनेचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे सर्वश्रेष्ठ राज्यघटना. आता सर्वश्रेष्ठ राज्यघटना कशी का? कारण याच्यामध्ये बघा सर्वश्रेष्ठ राज्यघटना याच्यामध्ये घटनेची 3 अंग आहे. किती अंग आहे? 3 अंग आहे. याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष काँग्रेस आणि न्यायालय अशी 3 अंग आहे. आणि हे एकमेकाला काय आहे? जबाबदार आहे. आणि सर्वोच्च मान कुणाला दिलेला आहे? न्यायालयाला दिलेला आहे. जरी राष्ट्राध्यक्षाचं नियंत्रण काँग्रेसवर, काँग्रेसचं नियंत्रण या दोघावर, न्यायालयाचं नियंत्रण या दोघावर असतं. म्हणजे अशा प्रकारे एकमेकावरती नियंत्रण असल्यामुळे कुणीही वेगळं पाऊल उचलू शकत नाही. वेळीच त्याला वठणीवर आणण्याचं कार्य करत असते. म्हणजे एक प्रकारे न्यायालयाचं जे सर्वोच्च स्थान आहे ते अबाधित आहे. आणि न्यायालयाचं सर्वोच्च स्थान अबाधित असल्यामुळे अमेरिकेची राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. आणि त्यानंतरचं आहे जनतेचे सार्वभौमत्व. आता जनता भारतीय म्हणजे अमेरिकन राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्या सरनाम्यातच कबूल केलेला आहे की जनतेच्या हाती संपूर्ण सत्ता आहे. शेवटी जनता ही सार्वभौम आहे. काय आहे? जनता ही सार्वभौम आहे. जनतेने स्वइच्छेने निर्माण केलेली ही काय आहे? घटना आहे. आणि ती स्वतःवरती लादून घेतलेली आहे. आणि स्वतःच्या अधिकारासाठी त्यांनी काय केलेलं आहे? काही बंधने लादून घेतलेले आहे. म्हणजे जनतेचे सार्वभौमत्व हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये जनता ही सर्वोच्च आहे. त्यानंतरचं 5वं जे वैशिष्ट्य आहे सत्ता विभाजन. आता सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत आहे
तत्त्वज्ञ मॉन्टेस्क्यूने मांडलेला आहे सत्ता विभाजनाचा, की जे आपण म्हणू शकतो कार्यकारी मंडळ, कार्यकारी, कायदेकारी, कायदेकारी आणि न्यायमंडळ, न्यायमंडळ यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन हाच काय आहे, या मॉन्टेस्क्यूचा सिद्धांत आहे. कोणाचा? मॉन्टेस्क्यूचा सिद्धांत आहे. तर या अमेरिकन राज्यघटनेने या मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत पूर्ण स्वीकारलेला नाही, पूर्ण स्वीकारलेला नाही. सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण यामध्ये ताळमेळ घालण्यासाठी त्यांनी मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारला, परंतु पूर्ण स्वीकारलेला नाही. तर सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण कशा पद्धतीने राहील, म्हणजे एक विभाग दुसऱ्या विभागावर कसं नियंत्रण मिळवेल याचाच उहापोह या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, जरी मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत या अमेरिकन राज्यघटनेने स्वीकारला असला तरी काय झालेलं आहे, सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रणामध्ये एक विभाग दुसऱ्या विभागावरती काय करतो, अंकुश लावू शकतो, नियंत्रण लावू शकतो. त्यामुळे अमेरिकेच्या या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतामध्ये किंवा कार्यकारिणीमध्ये एक प्रकारचं सत्ता संतुलन आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, की या अमेरिकन राज्यघटनेमध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहे किंवा राज्याचं न्यायालय आहे त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. म्हणजे संघराज्य हे संघराज्याचं जे न्यायालय आहे त्यांना घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिलेली आहे न्यायालयाला, आणि इथेच न्यायालयाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये न्यायालयाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. राज्याचं न्यायालय वेगळं, संघाचं न्यायालय वेगळं, स्वतंत्र न्यायालय आहे, आणि संघ न्यायालय मग शेवटी काय करते, निर्णय देत असते, आणि संघ न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन हे सुद्धा काय आहे, अमेरिकन राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे 7वं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्काची निर्मिती. आता बघा, जेव्हा मूळ घटना बनवण्यात आलेली होती त्यामध्ये मूलभूत हक्काचा समावेश नव्हता, परंतु नंतर 1791 मध्ये 10 दुरुस्त्या करण्यात आल्या, आणि या 10 दुरुस्त्यानुसार, कारण याच्यामध्ये काही राज्यामध्ये वाद निर्माण झालेले होते, 2 गट होते. 2 गट म्हणजे कोणते, एक तर मूलभूत हक्क घटनेमध्ये नमूद करावे, त्याशिवाय आम्ही सही करणार नाही या राज्यघटनेवर, अशा प्रकारचा एक गट होता, आणि दुसरा गट होता की ज्यांना मूलभूत हक्क म्हणजे मान्य नव्हते. त्यामुळे 1791 मध्ये किती दुरुस्त्या, 10 दुरुस्त्या करण्यात आल्या, घटना दुरुस्त्या, आणि त्या दुरुस्त्यावरून या अमेरिकन नागरिकांना मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत. तेव्हाच इतर राज्यांनी काय केलेलं आहे, या घटनेला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आहे परिदृढ राज्यघटना. परिदृढ राज्यघटना. आता परिदृढ म्हणजे कठीण. आता घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया एवढी जटिल आहे की कठीण आहे की ते एखादी घटना समजा दुरुस्ती म्हणजे एखादं विधेयक घटना दुरुस्तीचं मांडलं तर त्याला 2/3 सभागृहांनी म्हणजे दोन्ही सभागृहांनी 2/3 बहुमताने ते पारित केलं पाहिजे. किती? काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी 2/3 बहुमताने ते पारित केलं पाहिजे आणि 3/4 राज्याची मान्यता पाहिजे. राज्याची मान्यता असेल तरच ते काय होतं, घटना दुरुस्ती होतं, अन्यथा घटना दुरुस्ती होत नाही. म्हणूनच अमेरिकेची राज्यघटना परिदृढ राज्यघटना आहे, म्हणजे कठीण आहे, जटिल आहे. की
काँग्रेसचे जे 2 सभागृह आहेत त्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 मताने ते पारित झालं पाहिजे आणि 3/4 राज्याची मान्यता पाहिजे, तरच ते विधेयकामध्ये दुरुस्ती होऊ शकते, अन्यथा दुरुस्ती होऊ शकत नाही. म्हणजे अमेरिकेची राज्यघटना ही परिदृढ राज्यघटना आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अध्यक्षीय पद्धत. अध्यक्षीय पद्धत. आता जी आपल्याकडे पद्धत आहे संसदीय शासन पद्धती, त्याच्या बिलकुल अपोजिट ही अध्यक्षीय शासन पद्धत आहे आणि या अध्यक्षाची निवड 4 वर्षासाठी केली जाते. 4 वर्षासाठी केली जाते. निर्वाचन मंडळाकडून 4 वर्षासाठी केली जाते आणि त्याच्यामध्ये या अध्यक्ष जो निवडून येतो तो कायदेमंडळाला जबाबदार नसतो. लक्षात ठेवा, आपला जो प्रधानमंत्री आहे तो कायदेमंडळाला जबाबदार असतो, तर अमेरिकेचा अध्यक्ष आहे तो कायदेमंडळाला जबाबदार नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे दुहेरी नागरिकत्व. नंतरचं वैशिष्ट्य आहे दुहेरी नागरिकत्व. दुहेरी नागरिकत्व म्हणजे की आपण मागील लेक्चरमध्ये आपण बोललो होतो की 13 प्रांत एकत्र येऊन जी घटना बनवलेली आहे आणि त्याच्यामधून USA हे राष्ट्र तयार झालेलं आहे, राज्य एकत्र आलेले आहे आणि यांच्यामधून एक केंद्रीय सत्ता बनवल्या गेलेली आहे आणि त्यामुळे मग राज्याचं नागरिकत्व अलग आणि केंद्राचं नागरिकत्व अलग. त्यामुळे 2-2 नागरिकत्व या अमेरिकन नागरिकांना प्राप्त झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे दुहेरी नागरिकत्व. त्यानंतर तडजोडीची राज्यघटना. तडजोड सुरुवातीपासूनच जेव्हापासून स्वातंत्र्य लढा चालू झाला तेव्हापासूनच अमेरिकन याचा मसुदा तयार करणं सुरू झालं आणि याच्यामध्ये संपूर्ण 13ही प्रांतामधील ज्या घटना या मसुद्यामध्ये परिवर्तित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जे काही परिस्थिती होती अमेरिकेमधली त्या परिस्थितीनुसार तडजोड करण्यात आलेली आहे राज्यघटनेमध्ये. आणि जी आपण म्हणू शकतो की सुरुवातीला जे काही राज्य मूलभूत हक्क लागू करा किंवा नाही अशा प्रकारचे 2 गट होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय एक प्रकारचा तडजोड करण्यात आली, किंवा जे काही व्यापारी वर्ग होते, शेतकरी वर्ग होते किंवा जे मोठे कारखानदार होते यांच्यामध्ये तडजोड करण्यात आलेली आहे, किंवा जे लहान आणि मोठे राज्य होते, लहान आणि मोठे राज्य. आता बघा तुम्हाला माहिती असेल या काँग्रेसचे म्हणजे 2 सभागृह आहे. कोणाचे? काँग्रेसचे 2 सभागृह आहे. एक कोणतं? हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरा आहे सिनेट. तर याच्यामध्ये बघा सत्ता संतुलन किंवा तडजोड कसं काय साधलेलं आहे. सिनेटची सदस्य संख्या आहे 100 आणि सध्या राज्य किती आहे? 50 प्रांत आहे. 13 वरून 50 प्रांत झालेली आहे. म्हणजे प्रत्येक राज्याचे 2, 50 दुने 100. म्हणजे इथं सत्ता संतुलन आहे. प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व आहे. सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व आहे. तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह याची संख्या आहे 435 आहे. तर या सभागृहामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात काय आहे? प्रतिनिधित्व आहे. म्हणजे इकडे म्हणजे कोणतंही म्हणजे लहान जरी राज्य असलं तरी त्याला सिनेटमध्ये काय आहे? आपले 2 प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार आहे.
आणि इकडे जे आहे मोठ्या राज्यांना दुखवण्यापेक्षा लोकसंख्येच्या प्रमाणात इकडे काय आहे प्रतिनिधित्व आहे. म्हणजे अशा प्रकारचं सत्ता संतुलन या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दिसून येतं. म्हणजे अनेक गोष्टी म्हणजे तडजोड करत असतात किंवा जे अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यावरती काय अध्यक्षच निर्णय घेत नाही, तर त्याच्यावरती न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि जे काँग्रेस आहे किंवा सिनेट आहे यांचंसुद्धा दडपण असते, नियंत्रण असते. आणि अशा प्रकारे या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची जे संख्या आहे 435 आणि यांची जे सिनेटची आहे 100, म्हणजे 50 दुने 100, 2 प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार या राज्यांना आहे. तर अशा प्रकारचे आपले जे काही 10-11 वैशिष्ट्ये आहेत त्या अमेरिकेची राज्यघटनेचे वैशिष्ट्ये आपण बघितलेले आहे. म्हणजे माहिती असावी, तुम्ही पॉलिटिकलमध्ये तर डिटेलमध्ये शिकताच. तर अशा प्रकारे आपलं अमेरिकन राज्यक्रांती हा पाठ समाप्त झालेला आहे. आता आपण याला लागूनच म्हणजे जे 1860 ते 1865 जे यादवी झालेली आहे, जे अब्राहम लिंकनच्या नेतृत्वामध्ये जे काळा गोरा असा भेद होत होता आणि त्याचा जो जी यादवी तयार झालेली होती, 2 म्हणजे या 50 राज्यापैकी जे अर्धे राज्य, दक्षिणेकडील राज्य आणि उत्तरेकडील राज्य यांच्यामध्ये जो विवाद झालेला होता आणि त्या विवादाचं निराकरण अब्राहम लिंकनने केलेलं आहे. आणि जी आपण म्हणू शकतो काळा गोरा हा जो भेद होता तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याविषयीची माहिती आपण म्हणजे अमेरिकेतील यादवी म्हणजे सलगच आपण घेऊन टाकू. तर पुढच्या लेक्चरमध्ये अमेरिकेतील यादवी हे आपण बघणार आहोत. धन्यवाद.